काय जाणवतं का काही फरक? काय ग, काय विचारतोय? आज दारूला पूर्णपणे सुट्टी आहे. ती परी काहीतरी प्रश्न विचारत राहते ग. औषधाला घाण वास येतो वगैरे, खूप अवघडल्यासारखं होतं तिच्यासमोर. मिथिला, एक मिनिट, काय झालं? कशासाठी रडतीस तू? परी परी काय परी काय? हो, आपली परी तिच्या घरी निघून गेली. हो काय? परी अचानक? हो, अचानक झालं सगळं. कुणाला काहीच कल्पना नाही. हो, जरा सविस्तर सांगशील का? तर मला कळेल काय झालंय ते. आणि हे सगळं सिम्मी आणि तिच्या मैत्रिणीमुळे झालं. सिम्मी आणि तिच्या मैत्रिणीनं बघतोच मी काय करायचं. सोडणार नाहीये मी त्यांना आता. हो, झाला तेवढा तमाशा खूप झाला. हो, आता अजून तमाशा नको. आपण तमाशाला घाबरतो ना, म्हणून ही तमाशा करते. आणखी तिला जाब नको विचारायला. हो, पण हा विषय उगाच ताणला जाईल. हो, आणि अशाने परीचं पॅलेसवर येणं कठीण होऊन जाईल. हो, सोडून द्या ना विषय. परीसाठी सोडून द्या प्लीज. चार दिवसात लळा लावला ना पोरीने. काहीतरी म्हणे विश्वजित आजोबा, तुमचे पाय दुखतायत का? उभं राहता येत नाही का तुम्हाला? चालायला त्रास होतोय का? किती प्रश्न. मला बघितलं की पिकूचू पण पळून जायचं. माझी अवस्थाच होती तशी की कुठल्याही मुलांना बघितलं तर जाईल पळून, पण ही धाडसानी उभी राहायची आणि अत्यंत मायेने प्रश्न विचारायची. बरं वाटत नाहीये का? औषध घेता घेता. खरंच खूप गोड मुलगी, खूप. किती छान शब्दात तिने समजावून सांगितलं मला. मला खरंच खरंच सगळं कडू लागायला लागलं, नको वाटायला. काय तर म्हणे तुमच्या औषधाला खूप घाणेरडा वास येतो. निहाला आता धक्काच बसणार आहे. मला इथे बघून आश्चर्यच वाटणार आहे. तिला सरप्राईज देणारच आहे मी. नाहीतरी ती मला कुठे इथे घेऊन येणार होती. ते काका काकू हिला जवळचे ना, त्यांना घेऊन मात्र आली इथे. पण आता मात्र मी इथला पाहुणचार घेतल्याशिवाय जाणारच नाही. घरामध्ये पाहुणे आल्यानंतर त्यांच्या हातातली बॅग घेण्यासाठी पळत पळत आलं पाहिजे, एवढे कळत नाही का रे तुला? हा, आणि पाहुणे सुद्धा काही साधे सुधे नाही. या घरची जी सून आहे ना, सून, तिची मी सख्खी, जवळची आणि माहेरची एकमेव नातेवाईक आहे. किती मान द्यायला पाहिजे मला, समजतंय का तुला? ठीक आहे, म्हणजे मी नाही रागवणार तुझ्यावर, मी देईन तुला मान. म्हणजे हा, पण लक्षात घे, मी जरी रागवले नाही, मी कोणाला नाव नाही जर सांगितलं तरी तू मात्र मला मान दिलाच पाहिजे, समजलं का? अरे पण ही बॅग तर धर ना, किती जड आहे माहिती का तुला? पण कुठे ठेवू? हा, या घरामध्ये म्हणजे या तुमच्या पॅलेसमध्ये एखादी मोठी हवेशीर अशी रूम असेल ना, जिकडे टीव्ही असेल, फ्रीज असेल, शॉवर असेल आणि बाथरूम मध्ये स्विमिंग पूल असेल. बाथटब तेच ते काय ते असेल ते, ती रूम माझ्यासाठी ठेव. आणि 7 दिवस माझ्यासाठी बुक पाहिजे मला ती रूम. हा, या 7 दिवसामध्ये
मला काय हवं नको, मला काय लागणार आहे ते 5-5 मिनिटाला येऊन विचारायचं, समजलं? हे तुझं काम आहे. हा, आणि मला विचारलंस ना, चांगलं चुंगलं खायला घातलंस ना, तर मी तुला 5-50 रुपये देईन, नक्की देईन. आणि हा, पण नाही दिलंस ना तर मात्र लक्षात ठेव, तुझी नोकरी जाईल. नोकरी? कोणाची नोकरी जाईल? अरे किती वेळ बॅग धरून दे इकडे, कशाला घेतलं तू? किती जड आहे ते. काय नोकर तुमच्या घरचे, मी त्याला तेच सांगत होते, कामात लक्ष दे तू. असं एवढ्या मोठ्या घरात काम करायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही ना. म्हणजे घाबरतात, बुजून जायला होतं. म्हटलं असंच बुजून गेलंस, घाबरून गेलंस तर कामात चुका होतील तुझ्या. तर असं काही करू नकोस, नाही तर मग कामावरनं काढून टाकतील ना. असं मी सांगत होते त्याला. मी नेहाला भेटायला आलेले. नेहा कुठे आहे? मी घरी गेले होते तिच्या, पण तिथे ती नाहीच आहे. म्हणजे ते काका काकू सगळी मंडळी इथे आले तसं कळलं. म्हणलं आपण इथे जाऊन सगळ्यांना भेटू, आजोबांची चौकशी करू, तुझी चौकशी करू, सिम्मी काकूंची चौकशी करू, म्हणून मग मी आले इकडे. ते सगळे घरी गेले. घरी म्हणजे ठाण्याला? हो. अरे देवा, पण अचानक कसे काय गेले? मी चांगली महालात राहायची स्वप्न बघत होते, पण ही नेहा ना सगळ्याची माती करते. काय करू? कधी येणार विचारू का? निघते मग. बर. काय हे, यशनी साधं थांबवलं पण नाही. नेहा इथे येईलच ना परत. बहिणी, अरे मला वाटलंच होतं तुम्हाला बोलवशील. यश, तुला मी बाहेर सांगून ठेवतो, गाडी सोडेल तुम्हाला. हो, काय गरम होतंय मला. नको, मी घेते, माझ्या हाताने पाणी घेते. काय झालं, तू चिडली आहेस? सुख बसतं का ग तुला नेहा? हा, मुद्दाम करतेस, ठरवून करतेस हे सगळं मला त्रास द्यायला? काय झालं, काय केलंय मी? पॅलेस वरून तू निघून आलीस ना, तिकडे जाऊ नकोस. आधी माझ्या प्रश्नांची उत्तर दे. इथे बस आधी आणि बोल माझ्याशी. ठीक आहे, बोल तू. मी पॅलेसवर गेले होते म्हणूनच तू इथे आलीस, कळलं मला. पण तू पॅलेसवर का गेली होतीस? का म्हणजे मी तुझी सख्खी वहिनी आहे, हक्काची, एकमेव. ते शेजारच्या पाजारच्यांना घेऊन जातेस तिथे त्या पॅलेस मध्ये राहायला, आणि मी मात्र नुसती भेटायला गेले तरी मिरच्या झोंबतात का ग तुला? वहिनी अगं, असं काही नाहीये. तू मला कल्पना पण नाही दिली, आणि तिथे काय तिथे उगा सारवा करू नकोस. हा, तुला ना किंमतच नाहीये आमची. तुला कधी वाटत नाही का ग आम्हा दोघांना तिथे घेऊन जावं त्या पॅलेसवर? कशाला वाटेल म्हणा? आमच्याकडे कुठे पैसे तुझ्या त्या सासरच्या एवढे? तुझ्या भावाला तुझी काहीही पडलेली नाहीये, पण वहिनीला मात्र पडलीये ना. कायम धडपडत असते ना तुझ्यासाठी. तुला कधीच वाटत नाही का ग की तुझ्या सासरी तुझ्या वहिनीला घेऊन जावं, तिचं थोडंसं मानपान करावं? अगं, नातं म्हणून नाही, रीतही असते काहीतरी, म्हणून तरी घेऊन जायला हवं की नाही? श्रीमंत झालीयस आता, कशाला नेशील? अगं, असं काही नाहीये. नक्की असं काही नाहीये? मग सांग, कधी जाऊया पॅलेसला? वहिनी अगं, असं लगेच कसं सांगू? कसं? तू सारखी तिकडे जाऊ नको, पहिले इथे उभी राहा. मला कळायलाच हवं, कारण मला जाऊन दादा बरोबर बोलायचं आणि मला तारीख काढायची. कळलं तुला? कसं असतं, जेव्हा सासरच्यांकडे जायचं असतं ना, तेव्हा चिवडा लाडू असं काहीतरी घेऊन जावं लागतं ग. रीत असते तशी. वहिनी अगं, मला थोडा वेळ दे ना. वेळ कशाला पाहिजे तुला? कशाला पाहिजे तुला वेळ? काय आमच्या स्वागताची तयारी करणार आहेस तिकडे जाऊन? 50 नोकर आहेत तिथे. एक फोन कर आणि सांग दादा वहिनी येत आहेत माझे म्हणून. बघ कशी तयारी करतात ते. तू म्हणालीस तर आपण उद्या जाऊ, नाहीतर 4 दिवसांनी जाऊ. तू म्हणशील तसं. मी तर म्हणते आपण उद्याच जाऊया. हे बघ वहिनी, प्लीज, मला आता या विषयावर नाही बोलायचं. का? मला सांग, का नको बोलूया?
काय झालं आता परत? काही नाही. हे बघ इथे काय नाही म्हणजे तू यशच्या काकूशी भांडली नाहीस ना? नाही वहिनी. मग अगं इथे खूप कामं होती आणि आजोबांची पण तब्येत आता बरी आहे. नक्की काहीतरी झालंय, पण सांगायला तयार नाहीये शहाणी. सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे म्हटल्यावर सांभाळून घेणं आलंच. नेहा इकडे ना. एक मिनिट ऐक ना. काय झालंय? यशची काही भांडण झाले का तुझं? मला सांग ना. हे बघ, नवरा बायकोंमध्ये भांडण होत असतात. जास्त ताणायचं नसतं, आपण समजुतीने घ्यायचं असतं ग, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. तू एक काम कर ना, यशला फोन कर. वहिनी अगं तसं काही नाहीये, तू समजते तसं. नाही, काहीतरी झालंय नक्की. मी फोन करणार त्याला. कुठं तुझं फोन इकडे. हा वहिनी नाही 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 वहिनी अगं फोन कशाला नाही, आधी फोन करायचा त्याला. वहिनी ऐक माझा फोन नको. नाही, काय झालंय ते कळलंच पाहिजे. त्याला फोन लावून मी त्याच्याशी बोलते आणि जे काय झालंय ते तू आत्ता भांडण मिटवलं पाहिजेस. काय झालं? काय हवंय का तुम्हाला? नाही, सुनबाईचा काही फोन आला का? नाही अजून. अजून नाही आला. नाही, खरं म्हणजे यायला हवा होता. घरी पोचून सुद्धा बराच वेळ झाला असेल. हो. नाही, तेही बरोबर आहे म्हणा. जे काही घडलं ते काही फारसं बरं नव्हतं. अहो काय, मला द्या. तू फक्त ऐक. सुनबाई, वहिनी प्लीज, मला आता यशशी नाही बोलायचं आणि मला या विषयावर पण नाही बोलायचं. ये एक काम कर जरा. डिस्कार्ड जरा इथली आणि लाव. प्ले कर. आजोबा जर का गाणी वगैरे ऐकून माझी समजूत काढणार असाल ना, तर माझा अजिबात मूड नाही. आता सांगतोय मी तुम्हाला. ही काही रीतबात झाली का? जावई म्हणून त्यांनी कधी काही कमी केलं नाही, मग तुम्ही असं का वागता? जानकी, तुझी आजी. कारण देऊन संपली आहेत. आता मी ऐकायची नाही. एकदा झालं, दोनदा झालं, किती म्हणून सहन करावा माणसानं? 4 लोकात माझी शोभा होते ना. काय वाटत असेल त्यांना? आम्ही एवढं घरी आलो आमच्या लेकीला भेटायला आणि जावई बापू आम्हाला खोलीत एकटं सोडून आत जाऊन बसले. रुसून चिडून आत जाऊन बसतो का मी? तुझ्या घरच्यांना काय हवं नको ते बघतो, त्यांची नीट सोय करतो आणि मग आत जाऊन बसतो का नाही? तुला तुझ्या माहेरच्यांशी बोलायची मोकळीक मिळावी म्हणून. आता तुझी आई, वहिनी, ताई, तुम्ही बायकाच आहात का नाही? पण तुम्हाला काही खाजगी बोलायचं असेल तर मध्येच मी कशाला? तुझे अण्णा जेवण झालं की वामक कुक्षी घेतातच ना. पण इथेच पडतात ना. असे साहेबासारखे आत जाऊन बसत नाहीत काही. वहिनी म्हणते तुम्ही मोठे, तुम्ही श्रीमंत म्हणून असे वागता. टोमणे मी ऐकायचे होय? आणि खाजगीचं काय असणार आमचं बोलणं? आणि तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या चहाड्या करते? अगं जानकी, मी असं काही म्हणालो नाहीये. चिडू नकोस. जाऊ देत, आता उगीच लाडीगुडी नको. हा नाही, लाडीगोडी नाही ग. पण एक सांगू का? चिडलीस की तुझ्या नाकावर गुलाबीशी लाली चढते आणि तू गोड. पुरे या बोलण्यानं माझा राग काही जायचा नाही, सांगून ठेवते. बरं बाई, मी चुकलो. यापुढे तुझ्या माहेरची माणसं आली तर मी आत जाऊन बसणार नाही. मी आजीचं भांडण रेकॉर्ड केलं? हो, केलं. नॉट फेअर आजोबा, दिस इज चीटिंग. अरे असं कसं म्हणतोस तू?
ती ना नेहमी मला बाहेरच्या माणसांवरून बोलायची. मी तिला सांगितलं होतं, आता याच्या पुढे जो तो बाहेरच्या माणसांचा विषय काढला असता तर मी रेकॉर्ड करणार, आणि केलं रेकॉर्ड मी. आणि याच्यानंतर हे अनेक वेळा आम्ही दोघांनी एकत्र भाषण ऐकलंय बरं का. आणि पोट धरून हसायचो आम्ही. आई ग, साधी होती आजी, आणि तिचा रागही तिच्याच सारखा साधा. आला आला गेला गेला, 2 मिनिटात मिटलं असेल भांडण. अरे तू नीट ऐकलं नाही का? शेवटपर्यंत तिचा राग गेला नव्हता. मी जेव्हा हार मांडली तेव्हा तिचा राग गेला. अरे नवरा बायकोचं भांडण हे नेहमी होत असतं काय, तसं ते गरजेचंही असतं म्हणा. काय नातं कसं फ्रेश राहतं रे त्याच्यामुळे. काय केले बंडू काका तुम्ही? काय अवस्था केली आहे तुम्ही तुमची? किती त्रास करून घेताय तुम्ही. पण आता बस, तुमची मुलगी तुम्हाला हरू नाही देणार बंडू काका. कधी हरू नाही देणार. आय नो वे यू आर कमिंग फ्रॉम, पण आज माझी काही चूक नव्हती आजोबा. अरे चूक माझीही नव्हती. नवरा बायकोचं भांडण हे असं एक युद्ध आहे ना की जिथे माघार घेणारा जिंकतो. नेहमी हे लक्षात ठेव. हो, पण परिस्थिती तिने समजून घ्यायला हवी होती ना. सिच्युएशन म्हणजे जिथे आपण उभे असतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू दिसते ना आपल्याला. म्हणजे म्हणजे तू आणि मी समोरासमोर उभे आहोत. मला तू दिसतो, तुला मी दिसतो. पण समोर आरसा धरल्याशिवाय आपल्याला आपण किंवा आपल्यातली खोडी कशी दिसतात सांग मला. हो, पण मग नाही म्हणजे तसं अगदी काही समोर आरसाच धरला पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे तसं तर मुळी धरायचं नाहीच, पण तरी समोरच्याची बाजू समजून घ्यायची. आणि मग ती बरोबर असो किंवा चूक असो, माघार आपण घ्यायची. किती सहज म्हणताय तुम्ही, माघार आपण घ्यायची. अनुभवाचे बोल आहेत बाबा. ऍक्च्युली तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, आणि नीट विचार केला तर लक्षात येतंय की खरं तर आमचं भांडण झालंच नाही. तिने भलताच राग माझ्यावर काढला. अरे पण हे असंच असतं मग. बऱ्याच वेळा नाही, नेहमी हे असंच असतं. अरे पण शेवटी आपण आपल्या माणसांवरच राग व्यक्त करतो ना, आणि आपण व्यक्तही त्याच्याचकडे होतो ना. बरोबर की नाही? हा, मग उद्या सुनबाईकडे जायचं आणि तिची समजूत काढायची. दिस इज अन ऑर्डर. ठीक आहे, जाईन मी. जाईन मी. तसं काही तुला स्वतःला जायचंच नाही. मोठा आला दाखव तुम्हाला. अहो काय करता तुम्ही? ओला टॉवेल असा बेडवर टाकतात का?